नमस्कार, मी ॲडव्होकेट भालचंद्र धापटे. आजचा व्हिडिओ 498 क्वॅशिंग संदर्भात. बऱ्याचदा असं होतं की तुमच्यावरती एखादी 498 ची केस दाखल होते, म्हणजे नवीन कायद्यानुसार 85. म्हणजे थोडक्यात तुम्ही छळ केलाय असा गुन्हा दाखल तुमच्यावरती केला जातो. हा गुन्हा खोटा आहे हे तुम्हाला ठाऊक असतं, पण त्यावेळेस तुम्ही असं ठरवता की आपण उच्च न्यायालयात जाऊ आणि तो गुन्हा जो दाखल झाला आहे हा रद्द करून घेऊ. गुन्हा रद्द करण्याच्या पावर फक्त आणि फक्त हायकोर्टालाच आहे आणि ह्या प्रोसिजरला क्वॅशिंग असे म्हटले जाते. आता क्वॅशिंगसाठी कधी जावे हे पुढे दिलेच आहे या व्हिडिओमध्ये, परंतु आत्ताचा मुद्दा समजून घेण्यासाठी एक तर तुम्ही गुन्हा दाखल झाल्यावर लगेच क्वॅशिंगसाठी जाऊ शकता, नाहीतर तुम्ही चार्जशीट दाखल झाली त्यानंतर तुम्ही क्वॅशिंगला जाऊ शकता. यासाठी हायकोर्टाची क्वॅशिंगची प्रोसिजर काय आहे हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. आणि ही प्रोसिजर जर तुम्हाला कळली नाही तर तुम्हाला फार मोठा फटका बसू शकतो आणि मग लोक बऱ्याचदा म्हणतात की आमची चुकी झाली, आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. आणि हे टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आम्ही टाकलेला व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळेल. आणि तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर काही कायदेशीर प्रश्न आणि तुम्हाला आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला संपर्क करा किंवा मेसेज करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे क्वॅशिंग पिटिशन सोबत तुम्ही स्टे मागणे देखील अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही स्टे ऍप्लिकेशन केलं नाही तर तुम्ही क्वॅशिंग साठी केलेले पिटिशन व्यर्थ आहे. बऱ्याचदा असे दिसून येते की क्वॅशिंग पिटिशन दाखल केले आहे पण दाव्यामध्ये स्टे साठी अर्जच केला नाही. आता हा स्टे का मागायचा? तर तुमची क्वॅशिंग पिटिशनचा निकाल लागेपर्यंत तुमच्यावरती कोणतीही कोर्सिव्ह ऍक्शन घेतली जाऊ नये, म्हणजेच तुमच्या विरुद्ध पोलिसांकडून कोणतीही सक्त कारवाई केली जाऊ नये, किंवा तुम्ही चार्जशीट फाईल केल्यानंतर देखील क्वॅशिंगला जाऊ शकता. जोपर्यंत तुमची पिटिशन डिस्पोज होत नाही तोपर्यंत, किंवा तुमच्या खालच्या कोर्टामध्ये केस चालू आहे आणि मग तुम्ही क्वॅशिंग दाखल करत असाल तर हे लक्षात घ्या, क्वॅशिंग पिटिशन बरोबर खालच्या कोर्टात चाललेल्या केसला स्टे मागणे गरजेचे आहे. या स्टे मध्ये तुम्ही मागता की खालच्या कोर्टात चाललेली न्यायालयीन प्रक्रिया संपूर्णपणे थांबून दे आणि तरच तुमच्या क्वॅशिंगचा फायदा होईल. जर तुम्ही स्टे मागत नाही आहात आणि फक्त क्वॅशिंगला जात आहात तर तुम्ही क्वॅशिंग पिटिशनचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही, कारण क्वॅशिंग पिटिशन संपूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. आता पुढे बऱ्याचदा असं होतं की क्वॅशिंग ही आई वडिलांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून दाखल केली जाते. जो मूळ आरोपी दाखवण्यात आलेला आहे म्हणजे नवरा, त्याला मागे ठेवली जाते. क्वॅशिंग पिटिशन दाखल केल्यानंतर समोरच्या पक्षाला नोटीस पाठवली जाते. तसेच यामध्ये पोलिसांना देखील नोटीस काढली जाते आणि दोन्ही पक्ष आल्यानंतर दावा पुढे सुरू होतो. लक्षात घ्या, क्वॅशिंगला गेल्यानंतर पुढची स्टेप असते ती मीडिएशन. उच्च न्यायालय हे मीडिएशनला खूप जास्त महत्व देते. तत्काळ रागाने किंवा बदल्याच्या भावनेने गुन्हा दाखल झाला असल्यास सामंजस्याने तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे दोन्ही पक्षांचा वेळ वाचतो आणि मनस्तापी होत नाही. क्वॅशिंग पिटिशन ही कोणाच्याही बाजूने दाखल झालेली असू दे, ती कौटुंबिक दावा समजला जातो आणि यामध्ये हायकोर्ट हे मीडिएशनला जाणार आहे असे विचारते. यावेळेस लक्षात घ्या, तुमच्या वकिलांना किंवा समोरच्या वकिलांना होच म्हणावे लागते. वकिलांनी जर हा क्वॅशिंग नाही म्हटले तर टेक्निकली लक्षात घ्या, तुमच्याबद्दल कोर्टाचे मत थोडे निगेटिव्ह होते. कोर्टाचे असे म्हणणे येऊ शकते की वकिलांनाच यामध्ये भांडणं मिटून घ्यायची नाही, त्यामुळे मीडिएशनला बहुतेक वेळा होच म्हणावे लागते. जरी माहिती आहे की ह्या मीडिएशन सक्सेसफुल होणार नाही तरी देखील तुमच्या वकिलांना मीडिएशनसाठी उच्च न्यायालयापुढे होच म्हणावे लागते. आता मीडिएशनसाठी भारतातील काही महत्वाच्या हायकोर्टाचे किंवा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स जजमेंट बघितले तर मीडिएशनसाठी काही कॉस्ट भरावी लागते. त्यासाठी पहिली सर्वात महत्वाची कॉस्ट म्हणजे हायकोर्टामध्ये पत्नीला येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च. तुम्ही मीडिएशन घेताय तर मग ते रिटायर्ड जजेस किंवा एखाद्या मीडिएटर सेंटरला तुम्हाला पाठवले जाते. त्या सेंटरची जे काही फी असेल किंवा कॉस्ट असेल ती देखील तुम्हालाच भरावी लागते. आता इथे लक्षात घ्या, जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नसाल किंवा तुम्ही कसे बसे तरी तुम्ही पैसे गोळा करून अरेंज करून हायकोर्टापर्यंत पोहोचले असाल, मग तुम्हाला जर हायकोर्टाने जायला भाग पडले आणि तिथे देखील तुम्हाला पैसे भरावे लागतात तर मात्र तुम्हाला याचा आर्थिक फटका बसू शकतो. ह्याची कल्पना तुम्ही आधीच घेणे गरजेचे आहे. तर क्वॅशिंग दाखल करण्याआधीचा हा खर्च देखील तुम्ही एकदा विचारात घेणं आवश्यक.
तर मग होतं असं की क्वॅशिंग दाखल केली जाते, आता ती अमाऊंट क्वॅशिंग संदर्भात तुम्ही भरली जाते, परंतु असे दिसून येते की मुलीकडचे अमाऊंट रिसिव्ह करतात मग आणि मिडिएशनसाठीच येत नाही, आणि त्यातून एक नवीन वाद निर्माण होतो. जर का मुलीकडचे आले, 2-3 मिडिएशनचे राऊंड देखील झाले, येथे नक्की काय चर्चा होते, तर येथे सेटलमेंटच्या टर्म डिस्कस केल्या जातात. दुसऱ्या पार्टीला डिमांड विचारली जाते की त्यांची काय अपेक्षा आहे, सगळं काही तिथे डिस्कस केलं जातं. म्हणजेच काय तर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटची चर्चा केली जाते. पण मग मिडिएशनसाठी का जायचंय, त्याचा एक फायदा आहे. इथे जर तुमची पत्नी सेटलमेंटच्या टर्म्सवरती ऍग्री झाली तर ती पुन्हा माघारी घेण्याचे चान्सेस कमी असतात. तुमची ही सेटलमेंट हायकोर्टामध्ये झालेली आहे. ही सेटलमेंट हायकोर्टाच्या त्या रेकॉर्डवरती देखील येते. मग हे आल्यानंतर जर पत्नीने माघार घेतली किंवा अजून पोटगीसाठी काही केसेस केल्या तर तिचं कंडक्ट कोर्टासमोर रेकॉर्डवरती येतं आणि मग तिच्या बाजूने केस वीक होते. हा एक तुमच्यासाठी फायदा होऊ शकतो. या सिच्युएशनमध्ये हायकोर्ट देखील एखादा चांगला निर्णय तुमच्या बाजूने देऊ शकतो. तुमची सेटलमेंट टर्म्स ऍग्री झाल्या नाही तर मीडिएटर एक रिपोर्ट पाठवतात. तो रिपोर्ट फक्त एका वेळीचा असतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं, आम्ही सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला, ते काही सक्सेसफुल होत नाही, तर पुढील दावा कंटिन्यू करावा, आणि मग तुमची केस मेरिटवर चालते. आत्ता तुम्ही तर तुमची केस दाखल केलीच आहे. मग ऑपोजिट पार्टी म्हणजे पत्नी आणि पोलीस हे ऑब्जेक्शन घेतात आणि त्यांचा से दाखल करतात, म्हणजेच त्यांचं म्हणणं रेकॉर्डवर देतात. त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होतो आणि युक्तिवादामध्ये तुमच्या केसला सपोर्ट करणारे सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट तुम्ही दाखल करू शकता. आता तुमचे दोन्ही पक्षांचे आर्ग्युमेंट ऐकून कोर्ट एक जजमेंट देईल. त्यामध्ये तुमची एफ आय आर तर क्वॅश केली जाईल किंवा तुमच्या एफ आय आर मधला काही पार्ट क्वॅश केला जातो किंवा फुल्ली देखील क्वॅश होऊ शकते. हे जजमेंट जर नवऱ्याच्या फेवरमध्ये असतील, म्हणजे जर तुमच्या फेवरमध्ये असेल, तर ह्या जजमेंटची एक कॉपी हायकोर्ट स्वतःहून खालच्या कोर्टाला, म्हणजे जिथे तुमची केस पेंडिंग आहे ते पाठवते आणि मग तुमची केस तिथे ऑटोमॅटिक बंद केली जाते. परंतु येथे अति महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या दाव्यामध्ये स्टे मिळाला असेल तर या स्टेची कॉपी उच्च न्यायालय खालच्या कोर्टामध्ये पाठवत नाही. ही कॉपी तुम्हाला कोर्टामधून सर्टिफाईड काढून खालच्या कोर्टामध्ये दाखल करावी लागते. खालच्या कोर्टामध्ये जे तुम्ही वकील दिले असतील त्यांना ती कॉपी द्या, मग ते ती कॉपी खालच्या कोर्टामध्ये दाखल करतील आणि तुमचे आता लक्षात घ्या, हायकोर्टाने जर तुमचे मॅटर क्वॅश केले नाही, म्हणजे जजमेंट तुमच्या विरोधात गेले, तर तुम्ही काय करायचे? ज्या दिवशी जजमेंट होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला मिळालेला स्टे देखील रद्द होणार आहे. तुम्ही लगेच खालच्या कोर्टामध्ये जाऊन जामिनाचा अर्ज करायचा आहे, म्हणजेच बेल घ्यायची आहे, आणि त्यावेळेस हायकोर्टामध्ये जे जजमेंट झाले आहे ते देखील दाखल करण्याचे आहे. म्हणजे खालच्या कोर्टाला देखील हे कळून जाईल की मॅटर क्वॅशिंग झालेले नाही, आता केस चालू करायची आहे, आणि मग तुमची बेल होईल आणि बेल झाल्यानंतर तुमची ट्रायल्स पुन्हा एकदा सुरू होईल. यामुळे दुसरा मार्ग असा की हायकोर्टाने जजमेंट झाल्यापासून 90 दिवसाच्या आत तुम्ही ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण दाखल करू शकता आणि सुप्रीम कोर्टामध्ये क्वॅशिंगसाठी प्रयत्न करू शकता. एक लक्षात ठेवा, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेले आहात म्हणून तुमचे क्वॅशिंग होणारच आहे असे नाही. कदाचित तुमचे पिटिशन रद्द देखील होऊ शकते. तशी तुमच्या मनाची दोन्ही बाजूंची तयारी ठेवा. असं नाही की तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलात म्हणून तुमची एफ आय आर क्वॅश असेल, अशा विचारांनी जाऊ नका. सगळीकडे चांगले वकील द्या. चांगले वकील म्हणजे जे तुमच्यासाठी प्रयत्न करतील, तुमची बाजू समजावून घेतील आणि तुम्हाला कोर्टासमोर योग्य प्रकारे प्रेझेंट करतील, म्हणजे तुमच्या बाजूने तुमची बाजू योग्य प्रमाणे कोर्टासमोर मांडतील. आणि ही आहे संपूर्ण क्वॅशिंगची प्रक्रिया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील. तुमच्या काही लीगल समस्या असतील किंवा कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर देखील बोलू.